सद्गुरू किसनगिरी बाबा पुण्यतिथी सोहळा उत्साहात. गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात महाप्रसादाचे वाटप. दत्तात्रय भगवान व समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान यांच्या प्रेरणेने पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तिधाम येथे सद्गुरू किसनगिरी बाबा यांची पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुभक्त भक्तिधाम मंदिरात सोहळ्याचे हे 12वे वर्ष आहे. गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी 6 ते 8 या वेळेत भगवान दत्तात्रय अभिषेक, नित्यपूजा व आरती. सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री किसनगिरी विजय ग्रंथ पारायण करण्यात आले. दुपारी 12 वाजता सद्गुरू दत्तात्रयांची महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री 9 ते 11 या वेळेत गोरक्षनाथ दुतारे महाराज यांचा भजन संध्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, सावेडी, नगर शहर, किसनगिरी नगर, वाणीनगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सेविति साधु संत राजा मंडळी जमा झाली. अखेर निरोप देण्यासी जमले सरकारी अधिकारी, राजकारणी पुढारी, अंत्ययात्रेची गडकरी येऊनी पोहोचले. समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. करुणी आरती सत्रमाने ओवाळी आजी पुरले नवस. धन्य हे काळी उहासनी जवळी आजी पुरले नवस. धन्य काळ हा दिवस. प्रेमे सप्रेमे आरती गोविंदाचे ओवाळती. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळीची परमानंदा. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. नाम म्हणे केशवाचे देखून आली लोतटस. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. भागी सवितवरी उभा व मंदिर घुमाई दिव्य शोभा. कुंडलिका देवी परब्रह्म देता. माये भीमा हरी जगा. जय देव जय पांडुरंगा. हरी वल्लभा साईचा वल्लभा. भावे जीवलना जय देव. तुळसी माळा कळा चढे मुनी कटी. आसे पीतांबर चतुरी ललाटी. देवा सुरवर
महाप्रसाद घेतल्यानंतर आपली पत्रावळी न चुकता खाली पडलेल्या अन्नकण त्या पत्रावळीमध्ये टाकून ती पत्रावळी आपण गेटच्या तिथे जे भांडे ठेवलेले आहेत स्टीलचे बादल्या मोठ्या साईजच्या त्या बादलीमध्ये आपल्या पत्रावळ्या टाकायच्या आहेत. त्याशिवाय कोणत्याही इतर जागी पत्रावळी आपली टाकू नका अशी सर्वांना विनंती आहे. तिथे सोहळ्यामध्ये अनेक भाविकांचं योगदान आहे. आदरणीय साळुंखे साहेबांचं या ठिकाणी आज पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून अन्नदानाचं जे काही कार्य आहे ते आदरणीय साळुंखे साहेब तथा त्यांचं संपूर्ण कुटुंब मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी करत आहे. आणि या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी आपण पाहतो परिसरातील आणि बाबांच्यावर श्रद्धा असणारे अनेक भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं योगदान या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये समर्पित करत असतात. पैशाच्या स्वरूपात असेल, श्रमदानाच्या स्वरूपात असेल, आमच्या महिला भगिनी या परिसरामध्ये सजावट करण्यासाठी म्हणजे रांगोळीच्या निमित्ताने असेल, सभामंडप आणि हा संपूर्ण परिसर स्वच्छ कसा राहील की जे बाबांना अभिप्रेत आहे असं सर्व भक्त मंडळी मिळून बाबांच्या कृपाशीर्वादाने बाबांच्या कृपेनं आपण हे कार्य गेल्या 12 वर्षापासून न चुकता या ठिकाणी करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपल्या कर्मधर्म संयोगाने आपल्या परिसरामध्ये जणू स्वर्गच अवतरलेला आहे आणि या स्वर्ग अवतरण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती बाबांच्या आशीर्वादाने आपल्या संजीवहंस ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गुरुसदन बाबांनीही म्हणतात त्याला गुरुसदन. तर त्या गुरुसदनामध्ये पादुकांच्या स्थापनेच्या माध्यमातून त्या दिवसापासून या ठिकाणी आपण बाबांच्या सेवेला प्रारंभ केला. जशी जमत तशी आपण सेवा करत आलो. सर्वांना विनंती आहे की आपण जे काही योगदान देतात त्याबद्दल भक्त मंडळाच्या वतीने आम्ही आपल्याला त्रिवार वंदन करतो. नामोल्लेख कोणाचाही टाळलेला आहे